महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या शारदीय नवरात्र महोत्सवात सोमवारी मोठ्या जल्लोषमय वातावरणात आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदेचा गजर करीत भक्ती आणि शक्ती देवीचा जागर करीत शहरातील विविध मंडळांनी शक्ती देवीची प्राण प्रतिष्ठापना मिरवणूक काढून देवीची प्रतिष्ठापना केली। दरम्यान इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना मिरवणूक मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मणमामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रारंभ करण्यात आला। या मिरवणुकीचा शुभारंभ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते विक्रम देशमुख, राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे, उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे, शिवसेना शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, मनोज शेजवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, अश्विनी हॉस्पिटलचे डॉक्टर सुजित जागीरदार, गंगामाई हॉस्पिटलचे डॉक्टर एस प्रभाकर, ऑक्सिजन चेस्ट क्लिनिकचे डॉक्टर फिरोज सय्यद, डायबेटीस केअर सेंटरचे डॉक्टर भास्कर पाटील, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेब, शिवाजी गायकवाड, अंबादास गायकवाड जाधव, इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे मार्गदर्शक अनिल जाधव, राजू याराना, चंद्रकांत ब्रदर जाधव, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष संगीता जोगदनकर, इरफान शेख, माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, रुक्मिणी जाधव, बिराजदार मावशी, संगीता गायकवाड, कैकाडी समाज अध्यक्ष मदन गायकवाड, प्रमिला स्वामी यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक अशा अन्य क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शक्तीदेवी प्राण प्रतिष्ठापना मिरवणुकीची विधिवत पूजा होऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। हे नवरात्र महोत्सव मंडळ अनेक वर्षापासून यशस्वीरित्या जजिम ताफ्यासह मिरवणूक साजरा करतं। आज घटस्थापना आहे, शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे। मी सर्व शहरवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि तुळजाभवानीच्या प्रार्थना करतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखमय जीवन लाभो। त्याचबरोबर श्री किसनदादा जाधव यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागाचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून व्हावं आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी निधी आजपर्यंत मला मागितलेत ती सगळी कामं आपण प्राधान्याने त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे। तो येणाऱ्या काळात कोट्यावधी रुपयाचा निधी त्यांच्या प्रभागाला आपण निश्चित उपलब्ध करून देऊ आणि ह्या कामं पूर्णत्वास आणण्याचं यश आपल्याला आई चंदन देऊ। आपल्या शहरामध्ये अतिशय विशेषतः महिला वर्गामध्ये अतिशय नवरात्राचे आपले कालावधी असते, त्याच्यामध्ये कार्यक्रम महिला घेत असतात। त्याच्यामध्ये ज्या आरती असेल कार्यक्रमासाठी जे आपल्याला जे आहे त्याला आपल्याला वर्षभर ही असं अपेक्षित आहे की आपण आपल्या घरातल्या आणि आपल्या समाजातील जे स्त्री आहे त्याचा फक्त देवीचे पूजन करतात, त्याचा आदर करणं हे आपल्याला सर्वांना अपेक्षित आहे। नवरात्र महोत्सव मंडळाच्या माध्यमातून आज देवीच्या घटस्थापनेचा दिवस आहे। तमाम सोलापूरकर शहरवासियांना आणि जिल्ह्यातल्या सर्व बांधवांना, माता भगिनींना, देवी भक्तांना मनापासून नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा व्यक्त करतो। सर्वप्रथम आज जवळपास 2000 साली इच्छा भगवंताची नवरात्र मंडळाची स्थापना झालेली आहे। 2000 सालापासून ते आज तागत आमचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे पिताश्री श्री लक्ष्मणमामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्ष झालं या देवी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जात आहे। 2000 साली प्रतिष्ठापना केल्यानंतर 2000 ते 2005 पर्यंत 5 वर्ष जवळपास लेझिमचा एक सिद्धभंग संघ म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये इच्छा भगवंताची मंडळाची ओळख होती। परंतु तदनंतर माननीय सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स घालून दिल्या आवाजाच्या मर्यादेच्या, त्या अनुषंगानं 2005 पासून ते आज तागायत त्या लेझिम संघाच्या मिरवणूक आमच्या काढण्यात येत नव्हत्या। परंतु यंदाच्या वर्षी सोलापूर हे डीजे मुक्त आव्हान सोलापूरचे पोलीस आयुक्त असतील, जिल्हाधिकारी महोदय साहेब असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या तिन्ही प्रशासनातल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सोलापूर शहरवासियांना आवाहन केलं की डीजे मुक्त
मिरवणुका आपण काढाव्या. त्या आव्हानाला आमचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीमामा जाधव यांनी आम्हाला सर्वांना सूचना केले की आपण देखील सोलापूरकर आहोत आणि सोलापूरकरांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षी लेझिमचा तो 15 वर्षापूर्वी जो कालखंड ब्रेक झाला होता, या वर्षापासून आम्ही पुन्हा एकदा या संस्थेचे मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि इतर सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व माजी अध्यक्ष असतील, मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते असतील, हे सर्व पुन्हा एकदा आज सोलापूरचे कर्तव्यदक्ष आयुक्त श्री ओंबासे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर श्री सुजित जागीरदार सर, श्री भास्कर पाटील डॉक्टर साहेब, त्याच पद्धतीनं फिरोज सय्यद सर, त्याच पद्धतीनं सिमेंटचे व्यापारी सिद्धेश्वरजी मुनाळे साहेब, त्याच पद्धतीनं महानगरपालिकेचे गटनेते आनंददादा चंदनशिवे, अमोल बापू शिंदे, चेतन भाऊ नरोटे, त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंतदादा चौधरी, आनंदजी मुस्तारे, युवती अध्यक्ष किरणजी माशाळकर, रुक्मिणीताई जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मंडळाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी श्रीदेवीची आरती झालेली आहे. आणि आता लेझिमचा चांगला शिस्तबद्ध संघ या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि मी तमाम सोलापूर शहरवासियांना आता आयुक्त साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे आपल्या सर्वांनाच आवाहन करू इच्छितो की आपण तमाम सोलापूर शहरवासियांनी प्रशासनाच्या वतीने ज्या काही नियमावली आपल्याला घालून दिलेल्या आहेत, त्या नियमावलीचं सर्वांनी पालन करून शांततेत आणि चांगल्या पद्धतीनं उत्सव आपण सर्वांनी साजरा करूया. ढोल ताशा संभळ आणि हलग्यांच्या कडकडाटासह फटाक्यांची आतषबाजी करत हजारो युवकांनी यावेळी शक्तीदेवी प्राण प्रतिष्ठापना मिरवणूक दरम्यान बहारदार लेझिमचा खेळ सादर केला. या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सवाच्या लेझिम पथकामध्ये सहभागी होऊन लेझिमचा खेळ सादर केला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे मार्गदर्शक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि उत्सव अध्यक्ष चेतन नागेश गायकवाड यांनी केले.